2015मध्ये ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक डिबेट झाली. त्या डिबेटचा विषय होता ब्रिटनने आपल्या वसाहती राष्ट्रांना भरपाई द्यायची की नाही. डज ब्रिटन ओ रिपेरेशन टू द फॉर्मर कॉलनीज. बोलणारे खूप मोठे वक्ते होते आणि दोन्ही बाजून म्हणजे द्यावे पण आणि नाही द्यावे पण ह्याच्यावर खूप तगडे विचार मांडले गेले. आणि तेव्हा तिथे मेंबर ऑफ पार्लमेंट शशी थरूर उपस्थित होते. ते डिबेटसाठी उपस्थित होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले. 2015मध्ये यूट्यूबवर ते मुद्दे आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. आणि त्यानंतर शशी थरूर यांना समजलं की भारतातल्याच अनेक लोकांना ब्रिटिशांनी नक्की काय पॉलिसी राबवल्या, नक्की भारताचं कसं शोषण केलं ह्याच्याबद्दल गोष्टीच माहीत नाही आहेत. आणि म्हणून त्यांनी 2017मध्ये एक पुस्तक लिहायचं ठरवलं. आधी ते नाही म्हणत होते पण नंतर 350 पानांचं साधारण ते पुस्तक झालं. त्या पुस्तकाने नंतर रामनाथ गोयंका अवॉर्डही मिळवला आणि साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्याला मिळाला. त्या पुस्तकात काय आहे? त्या पुस्तकात ब्रिटनने अगदी पद्धतशीररित्या भारताचं कसं शोषण केलं, भारतातल्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून भारतातल्याच लोकांना कसं गरीब बनवलं आणि भारताची राज्यव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था कशी कोलमडली याची सगळी उदाहरणं त्या पुस्तकात आहे. पुस्तकाचं नाव आहे ॲन एरा ऑफ डार्कनेस, द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया.